तर एक मोठी बातमी समोर येते। निवासी जिल्हाधिकाऱ्यांसह स्वीय सहाय्यक आता एसीबीच्या जाळ्यात आहेत। 1,15,00,000ची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। निवासी जिल्हाधिकाऱ्यासह स्वीय सहाय्यक आता एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। 1,15,00,000ची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या निवासी जिल्हाधिकाऱ्यांसह त्याच्या स्वीय सहाय्यकाला देखील अटक करण्यात आली आहे। या संदर्भातील अधिकचा तपशील जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, एक महत्त्वाची बातमी समोर येते। निवासी जिल्हाधिकाऱ्यांसह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील आता एसीबी कडून अटक करण्यात आली आहे। 1,15,00,000ची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलंय, काय माहिती? निश्चितपणे आता छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये उपजिल्हाधिकारी आणि त्याच्या सहाय्यक पकडले गेले 15 लाखाची लाच घेताना। जवळपास 1 कोटीची लाच ठरलेली, त्यापैकी 15 लाखाचा पहिला हप्ता घेताना या दोघांनाही अँटी करप्शन ब्युरोने त्या ठिकाणी रंगेहात पकडलेले आहे आणि दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि दोघांनाही आता अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसला नेलेलं आहे। नेमकं लाच कोणत्या कारणामुळे स्वीकारलेली आहे आणि काय कामासाठी त्यांनी 1 कोटीची लाच ठरवली होती हे सुद्धा काही थोड्या वेळातच पुढे येईल। धन्यवाद सिद्धार्थ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।